साजरा होतोय आणि त्याच्यासाठी मी निश्चितच स्वागताध्यक्ष आणि आमचं झुंजार व्यक्तिमत्व प्रशांत भाऊ सोनेने यांना निश्चितच धन्यवाद देईल की त्यांनी या संमेलनाचं आयोजन केलं आणि एवढ्या भरगच्च पद्धतीनं हे संमेलन या ठिकाणी साजरे केलं। सुरुवातीला या ठिकाणी जे दिंडी वगैरे निघाली आणि आदिवासी बांधवांचे जे काही त्यांनी सादरीकरण केलं ती त्यांच्या संस्कृतीचं त्याच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज होत्या त्या संस्कृतीचं त्यांनी दर्शन या ठिकाणी घडवलं। आदिवासी साहित्य हे सुरुवातीपासून आहे परंतु ते लिखित स्वरूपात लोकांच्या पुढे आले नाही, परंतु त्या ठिकाणची लोकगीतं ही एक मानवतावादी मूल्य जोपासणारी लोकगीतं आहेत। त्या ठिकाणच्या जी नृत्यकला आहे ती सुद्धा एक पॉझिटिव्हिटी ज्याला आपण सकारात्मक दृष्टिकोन वाढवणारी अशा प्रकारची त्यांची जी नृत्यकला आहे आणि एकूणच जगणं हे निसर्गाशी जोडलेलं आहे। निसर्गाशी जे जगणं जोडलेलं असतं ते जगणं उदात्त असतं। तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हास होय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मनाची संवाद आपुलाची वाद आपणाशी। म्हणजे त्यांनी या निसर्गाचं महत्व नंतरच्या अनेक कवींनी लेखकांनी सांगितलेलं आहे आणि आदिवासी संस्कृतीमध्ये जी काही ही मूल्यधारणा आहे ही मूल्य व्यवस्था आहे मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि एक सकारात्मक अशा प्रकारची जगण्याला भिडण्याची वृत्ती आहे याचं सगळं दर्शन त्या लोकगीतामधून आपल्याला होतं। आणि म्हणून ही लोकगीतं आदिवासी गीतं आदिवासी साहित्य म्हणजे प्रामुख्याने ते गीत स्वरूपात आहे, कथाही त्यांच्या आहेत। हे सगळं साहित्य प्रमाण मराठी भाषेमध्ये येणं आवश्यक आहे। त्यामुळे निश्चितच प्रमाण मराठी भाषा ही अनुभवाच्या दृष्टिकोनातून अधिक समृद्ध होईल आणि एक नवा जीवनानुभव इतरांना वाचायला मिळेल। बोलण्यासारखं खूप आहे, मी काही या ठिकाणी प्रमुख असा नाही आहे कारण प्रमुख 3 भाषणं आपल्याला ऐकायची आहे आणि या विषयावर जर बोलत राहिलो तर मग आम्ही प्राध्यापकच होतो 45 मिनिटे बोलत राहू, परंतु मला ते बोर करायचं नाही। या संमेलनाला मी फक्त शुभेच्छा देतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे मित्र गोविंद गायकी ते आदिवासी नाही परंतु त्यांचं जे जीवन आहे ते आदिवासीच्या सोबत केलेलं आहे। म्हणजे जळगाव जामोदच्या पट्ट्यात अगदी लहानपणापासून गुरं राखण्यापासून शेती करण्यापासून आणि या आदिवासी मित्रासोबत राहत त्यांनी ते त्या ठिकाणचं जीवन आपल्या कवितेमधून शब्दबद्ध केलेलं आहे। त्यांच्या कविता हे त्याचं बोलकं उदाहरण आहे आणि अशा प्रकारे गौंडवनात गिरखाना या ठिकाणी या साहित्य संमेलनाचा प्रवास होऊन हे संमेलन या ठिकाणी आज साजरं होते आहे। गोविंद गायकी तुम्ही अभिनंदन करेल आणि विशेषतः आणि प्रशांत सोनोनेचे या ठिकाणी अभिनंदन करेल आणि या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला अजून 3 भाषणं ऐकायचे आहेत। महत्वाचे अध्यक्षाचं भाषण आहे, उद्घाटकाचं आहे आणि प्रमुख अतिथी त्यांनी या आदिवासी चळवळीचे जे उगमस्थान आहे असे आमचे मित्र कुमरान सर की ज्यांनी ही प्रेरणा घेऊन स्वतः कवी आहेत, कादंबरीकार आहेत, ते बरंचसं त्यांचं लिहू शकलं असते परंतु त्यांनी आपल्याबरोबरच या आदिवासी जनजीवनासाठी सुद्धा आपल्या आयुष्यातला बराच मोठा वेळ दिलेला आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी या संमेलनाच्या निमित्ताने एक प्रमुख अतिथी म्हणून किंवा एक रसिक म्हणून मी त्यांना सुद्धा त्याबद्दल धन्यवाद देईन आणि शेवटी या संमेलनासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो। आदिवासी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत राहो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि त्या दृष्टिकोनातून कुमरे सर असतील, विनायक कुमराम सर असतील, ही जी चळवळ चालवत आहे ही चळवळ अधिकाधिक विकसित होईल अशा शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद सर, अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण या संमेलनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। दुसरं म्हणजे बुलढाणा अर्थात भिक्खनखाना ज्याचा आपण उल्लेख आपण या ठिकाणी ऐकलेला आहे। या शहरामध्ये उंच उंच इमारती नाहीत, काचेच्या इमारती नाहीत, रुंद रस्ते नाहीत महानगरासारखे, परंतु या शहरामध्ये साहित्य आणि संस्कृतीचं सातत्यानं संवर्धन केलं जातं आणि एखादा भूभाग तेव्हा समृद्ध मानला जातो जेव्हा त्या ठिकाणी वैचारिक विचारमंथन होत असतं, त्याचं काही चर्चा होत असते। तर आज